ओके, इनर्शियाचं मिनिंग काय आहे? इनर्शियाचं मिनिंग आहे टू रेजिस्ट द चेंज. तर त्यात असतो एक स्टेशनरी इनर्शिया, म्हणजे ही ऑब्जेक्ट असाच आहे तो कधीपर्यंत असाच राहील अनलेस अँड अंटिल एक्सटर्नल फोर्स इज अप्लाइड. दुसरं एखादी गोष्ट मोशन मध्ये असेल आणि तिची मोशन चेंज करायची असेल तरी तुम्हाला फोर्स अप्लाय करायचा आहे, त्याला मोशन मधला इनर्शिया म्हणतो आपण. आणि थर्ड असतो एक रोटेशनल इनर्शिया, त्याला म्हणतात मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे एखादी गोष्ट जर गोल फिरत असेल ना, आता अर्थ गोल फिरते, स्वतःहून थांबते का? थांबवायचं असेल तर काय करावं लागेल? एक्सटर्नल कुठला ना कुठला ते टॉर्क वापरावा लागेल. तसं इथं एक मेकॅनिझम आहे, तुम्ही 12th मध्ये पहिला चॅप्टर ह्याच्या रिलेटेड स्टडी करणार आहात. त्यातली मोमेंट ऑफ इनर्शियाची ही कन्सेप्ट आहे. या दोन डिस्क आहेत, दिसतात ना, दोघांचं वेट सेम आहे, दोघांची रेडियस सेम आहे, डेन्सिटी सेम आहे, सगळ्या गोष्टी सेम आहेत. फक्त काय केलेलं आहे, इथं जे एक्स्ट्रा मास आहे ते जवळ आहे ऍक्सिसच्या, आणि इथं जे एक्स्ट्रा मास आहे ते ऍक्सिस पासून लांब आहे. आता कन्सेप्ट काय केला, मी उचलल्यानंतर हे व्हील रोटेट होतील आणि खाली जातील. दोघांचं मास सेम आहे, रेडियस सेम आहे, सगळं सेम आहे, तर दोन्ही सेमच टाइमला खाली जातील का? बरं, तुम्हाला वाटतं नाही जाणार. मग आता यातलं कोणतं अगोदर पोहोचेल खाली? ज्याचं मास जवळ आहे ते की ज्याचं मास लांब आहे ते? ओके, काहींचं म्हणणं जवळ आहे, काहींचं म्हणणं लांब आहे. बरं, असं का होईल बरं डिफरंट टाइम लागतो? तर मी आधी एक्सपेरिमेंट करून दाखवतो, ठीक आहे. जोपर्यंत हे थोडंसं टिल्टेड आहे, कधी कधी फेल जातो, पण फेल गेला तर आपण रिपीट करू, ठीक आहे. तर करायचं का स्टार्ट? तुम्ही तुमचं ऑब्झर्वेशन लक्षात ठेवा. 1 2 3 स्टार्ट. नाही, हे जरा व्यवस्थित जात नाही, नाही, थांबा गडबडलेलं. आपण तिकडून सोडू, कारण की ह्या साईडने ते गडबडतच. ठीक आहे, नाही, हे तुमचं ऑब्झर्वेशन चेंज करू आपण, ठीक आहे. ओके, 1 2 3 स्टार्ट. कोणतं चाललेलं आहे ते? का बरं?